नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण मानसशास्त्राचे महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत। या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स पाहत आतापर्यंत आपण मानसशास्त्राचे 14 व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि आजचा हा 15वा व्हिडिओ असणार आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संरक्षण यंत्रणा याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। आता ज्या काही संरक्षण यंत्रणा आहेत, जवळपास आपण 15 संरक्षण यंत्रणा पाहणार आहोत आणि त्याच्या त्या सर्व 15 संरक्षण यंत्रणा हा एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। आणि आतापर्यंत आपण 14 व्हिडिओ कोणते पाहिले मानसशास्त्राचे ते सर्वप्रथम पाहू। सुरुवातीला आपण मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या, त्याच्यामध्ये मानसशास्त्राची व्याख्या पाहिली, शैक्षणिक मानसशास्त्र पाहिलं, अध्ययनाची व्याख्या पाहिली, मग बुद्धीची व्याख्या पाहिली, त्यानंतर व्यक्तिमत्वाची पाहिली, मग त्यानंतर मानवी शरीरातील ज्या काही विविध ग्रंथी आहे याच्या संदर्भात आपण 4 व्हिडिओ पाहिले। विनाल ग्रंथी पाहिली, मस्तिष्क ग्रंथी पाहिली, वृकस्थ ग्रंथी पाहिली आणि कंठस्थ ग्रंथी पाहिली। मग त्यानंतर आपण विशेष गरजा असणारी बालके याच्यावर 5 व्हिडिओ टाकले। याच्यामध्ये आपण एक दृष्टिदोष पाहिला, त्यानंतर कर्णबधिर पाहिले, मग मतिमंदत्व व स्वमग्न मुले पाहिले, त्यानंतर अस्थिव्यंग मुले, सर्जनशील मुले, मेंदूचा पक्षाघात असणारे मुले पाहिले आणि शेवटचा व्हिडिओ होता बाल गुन्हेगारी म्हणजे आणि अध्ययन अकार्यक्षम असणारी मुले व प्रज्ञावान मुले। असे आपण आतापर्यंत 14 व्हिडिओज पाहिले। आणि मानसशास्त्राचे आणखीन 2 व्हिडिओ होते, कुठले? मानसशास्त्राचा सिलेबस आणि मानसशास्त्राच्या सिलेबसच्या महत्त्वपूर्ण टिप्स। अशा आतापर्यंत मानसशास्त्र संदर्भात आपण 16 व्हिडिओज पाहिले, पण नोट्सच्या संदर्भात आपण 14 व्हिडिओ पाहिले आणि आजचा हा 15वा व्हिडिओ असणार आहे, जो की आहे संरक्षण यंत्रणावर। आता आपण तर चर्चा न करता आपण डायरेक्ट संरक्षण यंत्रणा पाहायला सुरुवात करू। आता संरक्षण यंत्रणा म्हणजे काय हे आता आपल्याला सर्वप्रथम समजायला हवं। हे पहा, संरक्षण यंत्रणा म्हणजे ही अशी एक यंत्रणा आहे जी मानव जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत हे नेहमी अवलंब करत असतो। याचा आता ही संरक्षण म्हणजे काय, नावातच आहे, म्हणजे स्वतःचे संरक्षण करून घेणे। नावामध्येच आहे संरक्षण म्हणजे स्वतःचे संरक्षण करून घेणे। म्हणजे कुणीही काही केलं तर त्याच्या वातून आपला बचावात्मक उपाय म्हणजे संरक्षण यंत्रणा असा असतो। कुणी काय बोललं तर त्याच्यातून आपलं संरक्षण करायचं, किंवा आपलं मन दुखावलं जाणार नाही, लोकांसमोर आपला अपमान होणार नाही, हे दाखवण्यासाठी सुद्धा संरक्षण यंत्रणा असते। आणि समाजामध्ये आपण किती मोठे आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा संरक्षण यंत्रणा असते। आणि समाज आपल्याला नावं ठेवू नये, आपण एक आदर्श आहो हे दाखवण्यासाठी सुद्धा संरक्षण यंत्रणा असते। आता हे पाहताना याची प्रत्यक्ष प्रचिती तुम्हाला येणार आहे। जे काही उदाहरणं पाहणार आहोत त्याच्यातून तुम्हाला सर्व समजून जाईल। हे झालं संरक्षण यंत्रणा। आता याच्यातली सर्वप्रथम पहिली संरक्षण यंत्रणा आहे समर्थन। एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, व्यक्ती हा संरक्षण यंत्रणेशिवाय राहू शकत नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या। आता पहिली गोष्ट आहे, पहिले संरक्षण यंत्रणा आहे समर्थन। मग आता समर्थन म्हणजे काय हो? आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, आम्ही तुमचं समर्थन करतो, तुम्ही जे काही विधान केले त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, त्याच्याशी आम्ही समर्थन आहोत, हेच आहे समर्थन। मग आता याचं काय आहे, ही संरक्षण यंत्रणा कशी आहे? तर एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील अशा सबबी सांगणे म्हणजे समर्थन होय। म्हणजे इथं संरक्षण यंत्रणा आपण कशी करतो? आता मी समर्थनचं उदाहरण दिलं की तुम्ही जे काय केले त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, आम्ही तुम्हाला समर्थन देतो, हे समर्थन झालं। पण वैयक्तिक पातळीवर जर समर्थन कसं येत असेल, जर आपल्या काही चुका झालेल्या असतील त्या कधीच मान्य करायचं नाही, आणि ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या मान्य न करता आपण जे केलेलं आहे तेच बरोबर आहे। रेटून बोलणे, खोटं बोलणे पण रेटून बोलणे हे तसं असतं। एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील अशा सबबी सांगणे म्हणजे समर्थन होय। म्हणजे माझं जर काही चुकलेलं असेल तर मी चूक ती कधीही मान्य करणार नाही, उलट मी जे सांगितले तेच खरं आहे, मी जे सांगितले तेच खरं आहे हे सांगणं। आता आपल्या यूट्यूबवर असे बरेचसे महान मिळतात जे की काही 2 दिवसापूर्वीच म्हणत होते की 100% आपली परीक्षा पुढे जाईल, लिहून घ्या 100% परीक्षा पुढे जाईल, ह्या रविवारी नाही झाली तर पुढल्या रविवारी, त्याच्या नाही तर पुढल्या रविवारी। आणि आता लगेच आज व्हिडिओ टाकून म्हणतात की मी जे सांगितलं तेच बरोबर झालं की परीक्षा पुढे जाणार नाही।
म्हणजे हे झालं समर्थन. हे कोणाला टीका नाही आहे. लेकी बुले सोने लागे हे तसं आहे ना, ह्या प्रकारचं उदाहरण मी देऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. यालाच म्हणतात समर्थन. मग आता समर्थन म्हणजे काय? एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील अशा सबबी सांगणे म्हणजे समर्थन होय. आता मी जास्त एक्सप्लेनेशन करून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला समर्थन आयुष्यामध्ये पुन्हा म्हणजे हे विषय संरक्षण यंत्रणा आहेत पण आयुष्यामध्ये कधीही वाचायची गरज लागणार नाही. फक्त ऐकून तुम्हाला संरक्षण यंत्रणा समजून जातील. आता समर्थनचं उदाहरण काय आहे? मेडिकलला प्रवेश मिळाला नाही याचे योग्य कारण आपल्याला गुण कमी पडले हे मान्य न करता आता काय करायचे, डॉक्टर होऊन गल्ली बोळा सुद्धा शेकडो डॉक्टर झालेत, हे स्वतः समर्थन केलेलं आहे. आता इथं आणखीन एक लेटेस्ट उदाहरण देतो मी तुम्हाला. आता आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे, कधी आहे? 10 नोव्हेंबरला. मग याच्यासाठी आपली तयारी किती आहे? काही जणांची आहे 50%, काही जणांची 100% झाले, काही जणांची काहीच झालेली नाही. मग हे फक्त परीक्षा लांबल याच्या ह्याच्यावर बसलेले होते. मग आता हे काय करणार? परीक्षा देणार, परीक्षेत नापास झालं तर मग याच्यासाठी काय करणार? पेपरच लय अवघड होता. सिलेबस सांगितला एक आणि आलाय दुसरा, त्यामुळे मी नापास झालो. आणि परत काय म्हणणार? TET पास होऊन काय करायचे? TET पास झाल्यानंतर थोडीच नोकरी भेटणार आहे? नाही. हे असं स्वतःचं समर्थन करणार. समजलं? 2 उदाहरण दिले. एक मेडिकलचं दिले, मेडिकलला प्रवेश मिळाला नाही याचे योग्य कारण आपल्याला गुण कमी पडलेत हे मान्य न करता आता डॉक्टर होऊन काय करायचं? गल्ली बोळत सुद्धा डॉक्टर झालेत. आता इथं TETच्या बाबतीत कसं आहे? TETची परीक्षा दिली, TETत नापास झालं, पण याचं मेन कारण काय आहे? आपण अभ्यास केला नाही. मग याच्यासाठी ते समर्थन काय करतात? TET पास होऊन काय करायचंय? TET पास झाल्यावर थोडीच नोकरी देणार आहेत, असं आहे. आता दुसरं उदाहरण देऊ आपण. शाळेत 1-2 मिनिट उशिरा आलेली शिक्षिका मला यायला उशीर झाला हे मान्य न करत उलट शाळेचे घड्याळ 2 मिनिट पुढे आहे असे सांगते, तेव्हा ती आपल्या वर्तनाचे समर्थन करीत असते. ह्या कृती बहुधा आपल्याला पाहायला मिळतात. अहो मला उशीर झाला नाही, तुमचं घड्याळच पुढे गेलेलं आहे, तुमचं घड्याळच पुढं आहे असं सांगतात. असं आहे. आता TETचं मी सांगितलेलं उदाहरण परत इथं आलेलं आहे. TET पास होत नाही कारण पेपर अवघड असतो. पेपरमध्ये काही पण वेड्यासारखे विचारतात. एखाद्या हुशार विद्यार्थ्याचा परीक्षेत पहिला क्रमांक आला नाही तर तो आपला अभ्यास कमी पडला असे मान्य करीत नाही, तर परीक्षेच्या वेळी मी आजारी होतो असे कारण सांगत स्वतःचा बचाव करतात. ह्या गोष्टी आपण वारंवार करत असतो, हे आपल्या रोजच्या जीवनातील आहेत. आता आणखीन इथे एक एक्स्ट्रा उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे, तर द्राक्षे आंबट मिळाली नाही तीच बरी. मग आता इथे परीक्षेमध्ये नुसतं द्राक्ष आंबट सुद्धा देतात आणि हे उदाहरण कोणत्या संरक्षण यंत्रणेचं आहे असं विचारतात, तर हे आहे समर्थन या संरक्षण यंत्रणेचं. कारण काय? द्राक्ष आंबट आहेत, ती मिळाली नाहीत म्हणून चांगलं आहे याचं आपण समर्थन केलं म्हणून ते झालं समर्थन. आता परीक्षेमध्ये काय करतात माहिती आहे का? कोणतीही ओळ देतात, द्राक्ष आंबट असं देतात, हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचं आहे, किंवा आता आपण जे काही उदाहरण सांगितलं ते उदाहरण देतात आणि हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचं उदाहरण आहे असं विचारतात. मग आता आणखीन एक सांगायचं झालं तर आपल्याला दुधाची तहान ताकावर भागवणे, दूध प्यायला नाही भेटलं तर आम्ही ताकावर खुश आहोत, हे आपल्या स्वतःच्या कृतीचं समर्थन करतात. असे हे जे असतात ना कोड्यामधले, याच्यावर सुद्धा हे जेवढं काय कोड्यामधले उदाहरणं आहेत हे फक्त समर्थनामध्ये येतील. पदरी पडलं पवित्र झालं. आता आपल्याला काहीच मिळत नाही पण जे काय भेटले त्याच्यात समाधान राहणं म्हणजेच त्या गोष्टीचं समर्थन करणं म्हणजेच आहे पदरी पडलं पवित्र झालं. लिंबू गोड, आता द्राक्षे आंबट होते आता लिंबू गोड आहे, मग लिंबू गोड सुद्धा आलं, द्राक्षे आंबट सुद्धा आले, तर हे कुठं कशामध्ये यायला पाहिजे? तर हे संरक्षण यंत्रणेच्या समर्थन या प्रकारामध्ये यायला पाहिजे. आता आपण पाहू प्रक्षेपणचं काय आहे. या प्रकारात दोष आपला असला तरी दुसऱ्याच्या माथी मारला जातो. आपलीच आता समर्थनामध्ये काय होतं? आपली चूक कबूल करायची नाही, मान्य करायची नाही, उलट त्या चुकीचं समर्थन करायचं. पण प्रक्षेपणला कसं असतं? आपल्या ज्या काही चुका झालेल्या आहेत, आपला काही जो दोष आहे तो मान्य करायचा नाही, तर इथं दुसऱ्यावर ढकलून द्यायचं. हे माझ्यामुळं नाही ह्याच्यामुळं झाले, अशा गोष्टी करतो ना. आता शाळेत गोंधळ घातला तर गोंधळ घातल्यावर आपल्याला उठवलं जातं, तर नाही आपण शेजारच्याने केलं असं म्हणतो. किंवा आपण शाळेत शिकवायला जात असेल तर लेकरं गोंधळ घालतात, आपण त्याला उठवतो, तर तो काय म्हणतो सर मी नाही ह्यानं केले.
मग हे प्रक्षेपणाचं उदाहरण आहे आणि प्रक्षेपण असंच आहे. आता प्रक्षेपणमध्ये काय असतं, या प्रकारात दोष आपला असला तरी दुसऱ्याच्या माथी मारला जातो. आता उदाहरणार्थ, परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही असे सांगतो किंवा शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो. अलग लक्षात, परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही असे सांगतो आणि शिक्षकांनी पेपर कडक तपासले असं सांगतो. आणि आता मी जे काय तुम्हाला नोट्स देतोय, PDF मध्ये नोट्स परचेस करायला देतो आणि सांगतो की हाच नोट्स वाचा, एवढा नोट्स वाचले की तुम्ही पास कराल. मग आता इथं काय होतं, नोट्स द्यायला दिले मी, तुम्ही घेतले आणि नोट्सच वाचले नाहीत आणि पेपरला गेलेत आणि पेपर नापास झाला, तर पुन्हा काय म्हणणार तुम्ही, सरांनी ज्या काही नोट्स दिल्या त्याच्यातलं काहीच आलं नाही. इथं काय केलं तुम्ही, प्रक्षेपण केलं. पण नोट्स वाचल्या का नाही, तुम्ही अभ्यास केला का नाही, तुमच्या चुकीची तुमच्या दोषाची तुम्ही दोष कोणाला ठरवत आहात, मला ठरवत आहात. हे झालं प्रक्षेपण. मी रोजच्या दैनंदिन जीवनातले उदाहरणं देऊन सांगतोय म्हणजे तुम्हाला ह्या संरक्षण यंत्रणा समजायला सोपं पडतील. प्रक्षेपण समजलं, ह्या प्रकारामध्ये आपला दोष असला तरी तो दुसऱ्याच्या माथी मारला जातो. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी काय म्हणतो, शिक्षकांनी नीट शिकवले नाही असे सांगतो किंवा शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो. आता स्नेहसंमेलनात एखाद्या विद्यार्थिनीला नीट गाता आले नाही तर ती पेटी तबल्याची चांगली साथ नव्हती असे सांगते. आता ती गायन करणारी आहे, तिला गाता व्यवस्थित आलं नाही तर तिनं दोष कोणाला दिले, तबल्या पेटीवाल्यानं साथ व्यवस्थित दिली नाही. हे झालं प्रक्षेपणाचं उदाहरण. प्रक्षेपण तंत्रात आता आणखीन एक, निवडणुकीत पडलेला हिरो मुलींनी मला मते दिली नाहीत असे सांगतो. आता निवडणूक ही कशी असते, कॉलेज लेवलवर सुद्धा असते, त्यावेळेस तो हिरो काय म्हणतो, मला मुलींनी मते दिले नाहीत म्हणून मी पडलो. दोष कुणाला दिला, मुलींवर दिला, पण त्याच्या वर्तनाला त्याने दोष दिला का नाही, दोष कुणाला दिला, मुलींना. म्हणजे प्रक्षेपणामध्ये दोष हा सरळ सरळ दुसऱ्यावर ठेवला जातो. प्रक्षेपण तंत्रात आपल्या दोषांना झाकण्याचा प्रयत्न असतो. प्रक्षेपण हे देखील अर्थाने समर्थनच आहे. मग मी सांगितलं ना तसंच आहे. आता परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रक्षेपण तंत्रात आपल्या दोषांना झाकण्याचा प्रयत्न असतो. प्रक्षेपण हे देखील अर्थाने समर्थनच आहे. विधान सत्य आहे का असत्य आहे, तर सत्य आहे. आता पती स्वतः विवाहबाह्य संबंध ठेवते आणि पतीवर व्याभिचाराचे आरोप करते. सत्य घटनेवरले उदाहरणं सध्याच्या रिअल लाईफवर आपल्याला अनुभवायला मिळतात. आजूबाजूला अशा गोष्टी घडत असतात. हे त्याचं उदाहरण आहे. पती स्वतः विवाहबाह्य संबंध ठेवतो व पत्नीवर व्यभिचाराचे आरोप करतो किंवा पत्नी स्वतः विवाहबाह्य संबंध ठेवते आणि पतीवर आरोप करते व्यभिचाराचे. असं समजलं. प्रक्षेपण समर्थन झालं, प्रक्षेपण झालं. आता बल प्रवृत्ती. आता बल प्रवृत्ती म्हणजे काय, बल प्रवृत्ती हा एक मानसिक आजार आहे. यात व्यक्ती खालीलप्रमाणे वर्तन करते. आता बल प्रवृत्ती काय आहे, मानसिक आजार आहे आणि ती व्यक्ती काय करते तर खालीलप्रमाणे वर्तन करते. कसे, रस्त्याने जाताना विजेच्या खांबाला हात लावणे, रस्त्याने जाताना दुकानावरील बोर्ड वाचणे, वाहनांचे नंबर वाचणे, खांदे उडीत बोलणे, दुसऱ्यांच्या डोक्यावर टपली मारणे, फ्रीजचे दार सारखे उघडझाप करणे. हे झाले बल प्रवृत्तीचे उदाहरण. परीक्षेत असं उदाहरण दिलं तर याचा सरळ सरळ संबंध कुठल्या संरक्षण यंत्रणेशी आहे तर बल प्रवृत्ती. आता बल प्रवृत्ती काय आहे, हा एक मानसिक आजार आहे आणि याच्यामध्ये व्यक्तीचं वर्तन कसं असतं, रस्त्याने जाता जाता त्या विजेच्या खांबाला हात लावतो, जाताना उगाचच बोर्ड वाचत जातो, खंदे उडवत जातो, दुसऱ्याच्या डोक्यावर टपली मारत जातो, फ्रीजचे दार उघडझाप करतो किंवा थोडं पुढं चाललं तर लगेच मागे येतो, पुढं जातं मागं जातं, पुढे येतं मागं जातं किंवा जाता जाता कुणालाही टपली मारतं, पुन्हा जाता जाता रस्त्यावर उगं पिचकाऱ्या मारणं, तोंडात थुक्का नसताना सुद्धा थुकणे. ह्या झाल्या बल प्रवृत्तीचे उदाहरणे. पुढं वळू आहे विकृत श्रद्धा. आता चौथी संरक्षण यंत्रणा आहे विकृत श्रद्धा. समर्थनाचा अतिरेक झाला की विकृत श्रद्धा हा प्रकार संभवतो. काय आहे, समर्थनाचा अतिरेक झाला की विकृत श्रद्धा हा प्रकार संभवतो. आपली श्रद्धा नाहीये, श्रद्धा कपूर नाहीये, स्त्री पिक्चर मधली श्रद्धा कपूर नाहीये, ही वेगळी श्रद्धा आहे. समर्थनाचा अतिरेक झाला की विकृत श्रद्धा हा प्रकार संभवतो. याचं उदाहरण काय देता येईल आपल्याला, आपल्या खात्यातील लोकांना कुणाचे चांगले पाहावं नाही. आपल्या खात्यातील लोकांना
कुणाचे चांगले पाहवत नाहीये, माझे वैभव त्यांना पाहवत नाहीये, मी पास झालो हे त्यांना पाहवत नाहीये. हे आपल्या समाजामध्ये रोजच घडणाऱ्या घटना आहेत. आता आपण कसं म्हणतो, मी श्रीमंत झालो हे समोरच्याला बघवत नाहीये, मी पास झालो हे समोरच्याला बघवत नाहीये, आम्ही नवीन घर बांधले हे आमच्या भाऊकीला बघवत नाहीये, किंवा मी नवीन गाडी घेतली हे आमच्या भाऊकीला बघवत नाहीये, किंवा मी जॉबला लागलो हे आमच्या घरच्याला बघवत नाहीये, मी ऑनलाईन रील्स स्टार आहे हे लोकांना बघवत नाही. अशा ज्या गोष्टी असतात ह्या असतात विकृत श्रद्धेमध्ये. आता पाहू आपण नकारात्मकता. आता नकारात्मकतेमध्ये डायरेक्ट न आले म्हणजे नकारात्मकता न वरूनच असणार. असहकार पुकारून काही वेळा समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो. सिनेमा दाखविण्याचे मान्य केले नाही तर आम्ही जेवणार नाही. नकारात्मकता आहे. बायको नवऱ्याला म्हणते आज शॉपिंगला घेऊन गेलात तर बरे, नाही तर रात्री जेवायला मिळणार नाही. पगार वाढविला नाही तर आम्ही काम करणार नाही. कामगार म्हणतात मी बोलणार नाही, मी जेवणार नाही, मी फिरायला येणार नाही. हे ज्या काही सर्व नकारात्मक वृत्ती आहेत त्या कशामध्ये येतात? नकारात्मकता मध्ये येतात. आता आपण पाहू दांभिक आजार. दांभिक आजार ही एक प्रकारची पळवाट आहे. हे लहान मुले खूप वापरतात, किंबहुना आपण सुद्धा वापरत असतो. काय आहे दांभिक आजार? आता दांभिक आजार ही एक प्रकारची पळवाट आहे. कठीण परिस्थितीतून माघार घेण्यासाठी आजाराचे खोटे कारण दर्शविले जाते. आता इथं उदाहरण असं सुद्धा येऊ शकतं की परीक्षेमध्ये पास होत नाही हे लक्षात आल्यानंतर तो आजाराचे सोंग घेतो किंवा परीक्षेतून माघार घेतो. हा आहे दांभिक आजाराचं उदाहरण. आलंच उदाहरण इथं ऑलरेडी आले, मी सांगण्याच्या आधीच इथं आलेलं, सांगितलं तरी सुद्धा इथं ह्याच्यात आलेलं. परीक्षेची भीती वाटणारे मुले आजारी असल्याचे सांगतात. परीक्षेच्या वेळी नेमके पोट दुखते, ताप येतो, डोके दुखते. हे कशाचे उदाहरण आहे? दांभिक आजाराचे. आजारपणामुळे त्यांच्या आईवडिलांची सहानुभूती मिळते. परीक्षेत एवढं सुद्धा देऊ शकतात की आजारपणामुळे त्यांच्या पालकांची सहानुभूती मिळते. हे कशाचं उदाहरण आहे? तर हे दांभिक आजाराचं उदाहरण आहे. परीक्षेतून त्यांची सुटका होते. हे झालं दांभिक आजार. आता आपण पाहू परागमन. लहानपणाचा सुखद काळ प्रौढपणे सारखा आठवून वर्तमान काळातील कठीण परिस्थिती विसरण्याचा प्रयत्न यात होतो. परीक्षेमध्ये आलेलं विधान सरळ विचारतात. लहानपणाचा सुखद काळ प्रौढपणे सारखा आठवून वर्तमान काळातील कठीण परिस्थिती विसरण्याचा प्रयत्न कशात होतो किंवा कोणत्या संरक्षण यंत्रणेमध्ये होतो? तर परागमन या संरक्षण यंत्रणेमध्ये होतो. 10वीतील पहिल्या क्रमांकाने पास झालेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेताना तो आठवतो. एवढंच देतात परीक्षेला आणि विचारतात संरक्षण यंत्रणा कुठली आहे? तर आहे परागमन. 10वीतील पहिल्या क्रमांकाने पास झालेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेताना ते आठवतात किंवा तो आठवतो. पूर्वीचे वैभव प्रौढ व्यक्ती आठवत बसतात किंवा आता जो म्हातारा व्यक्ती आहे, म्हातारी आहे, मी पूर्वी कसा होतो, तरुण असताना कसं होतोय, किती काळ गाजवला होता, हे आठवत बसतात. हे काय आहे? तर हे परागमनाचे उदाहरणं आहेत. प्रेमभंग झालेला व्यक्ती प्रेमातील सुंदर दिवस आठवत बसतो. हे प्रत्येकानं अनुभवलेलं असेल किंबहुना नाही, मोस्टली खूप जणांनी अनुभवलेलं असेल. काय? प्रेमभंग. प्रेमभंग जरी झाला तर त्या प्रेमातील सुंदर दिवस ते आठवत बसतात. ते कधी आठवतात? रात्री झोपते वेळेस किंवा कधीही शांत निवांत असतील, टेन्शन आलेलं असेल तर त्यावेळेस ते आठवत बसतात. परागमनाचे जास्त प्रमाण महिलांमध्ये असतं. परागमनाचे जास्त प्रमाण कोणामध्ये असतं? तर महिलांमध्ये असतं. आता पाहू आपण प्रतिक्रियात्मक वृत्ती. आता ही प्रतिक्रियात्मक वृत्ती काय आहे? तर आपल्या मनातील एखादी इच्छा इतरांना दिसू नये म्हणून त्याविरुद्ध आचरण करणे. आपल्या मनातील एखादी इच्छा इतरांना दिसू नये म्हणून त्याविरुद्ध आचरण करणे. काय आहे? तर हे एक सावत्र आई सावत्र मुलाचे शेजाऱ्यावरील महिलेजवळ कौतुक करते. पण आता सहसा सावत्र आई तसं वागते का? हो, नाही. आपण शेजाऱ्याला जाऊन काय सांगते? मी खूप लाड करते, हे करते. तेच आहे एक सावत्र आई सावत्र मुलाचे शेजाऱ्याकडे महिलेजवळ जाऊन कौतुक करते. दारू पिणारा व्यक्ती दारू पिऊ नये म्हणून सांगतो. दारू खूप वाईट आहे असे सांगतो. क्रियात्मक कृती आहे. प्रतिक्रियात्मक. आपल्या मनातील एखादी इच्छा इतरांना दिसू नये म्हणून त्याविरुद्ध आचरण करणे.
एक सावत्र आई सावत्र मुलाचे शेजाऱ्याजवळ महिलेजवळ कौतुक करते, किंवा दारू पिणारा व्यक्ती दारू पिऊ नये म्हणून सांगतो, दारू खूप वाईट आहे असे सांगतो. सतत भ्रष्टाचार करणारी व्यक्ती भ्रष्टाचार करू नये असे म्हणून सांगतो. हे राजकारणामधलं पॉप्युलर विधान आहे. स्वतः भ्रष्टाचार करतात आणि आम्ही भ्रष्टाचार मुक्त केलो, आम्ही भ्रष्टाचार करत नाही, आम्ही भ्रष्टाचार मिटवा लागलो, आणि स्वतः भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार विरुद्ध लढा हेच उभे करतात. हे राजकारणामध्ये खूप पाहायला मिळतं. आता हे प्रतिपूरण म्हणजे एकमेकास पूरक. जर आता ह्याचं काय आहे, एका ठिकाणी आपण कमी असलो तर ती कमी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली असणे, यालाच आहे प्रतिपूरण असं म्हणतात. आता आपण मानसशास्त्रीय स्वरूपामध्ये काय आहे ते पाहू. एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न व्यक्ती करीत असते. सांगितले तसंच आहे. एका ठिकाणी नाही झालं तर आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये यश मिळवत असतो, तेच आहे प्रतिपूरण. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आपली झालेली म्हणजे आपल्या अपयशाची प्रगती करतो, किंवा आपल्या क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. शारीरिक व्यंग असलेली व्यक्ती कला क्षेत्रात खूप आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करते. कुरूप स्त्री अभ्यासाच्या क्षेत्रात किंवा स्वयंपाकाच्या क्षेत्रात खूप प्रगती करते. अशा प्रकारे कुरूप दिसण्याची भरपाई ते करत असते. म्हणजे एका क्षेत्रामध्ये कमी असलं तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रामध्ये करणं, हे आहे प्रतिपूरणाचे उदाहरण. आता सगळ्यात भारी दिवा स्वप्न म्हणजे दिवसा ढवळ्या पाहिले जाणारे स्वप्न. का ते कशा संदर्भात कशाचेही असू शकतात. जीवनात ज्या इच्छा किंवा स्वप्ने प्रत्यक्षपणे पूर्ण होत नाहीत त्या व्यक्ती दिवा स्वप्न पाहते. लक्षात येते का काय आहे? जीवनात ज्या इच्छा किंवा स्वप्ने प्रत्यक्षपणे पूर्ण होत नाहीत त्या व्यक्ती दिवा स्वप्नात पाहते. आता उदाहरणार्थ, प्रियकर प्रियसीच्या प्रत्यक्षपणे न लाभलेला एकांत चांदण्या रात्रीचे दिवा स्वप्न पाहून मिळवला जातो. प्रियकर प्रियसीच्या प्रत्यक्षपणे न लाभलेला एकांत चांदण्या रात्रीचे दिवा स्वप्न पाहून मिळविला जातो. क्रिकेट क्षेत्रात आपली कसोटी सामन्यामध्ये निवड झालेली आहे. मी धावांचा वर्षाव करतोय, सर्वजण उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. अशा प्रकारचे दिवा स्वप्न क्रिकेट संघात समाविष्ट होण्याची इच्छा बाळगणाऱ्या सामान्य खेळाडूंना दिसू लागते. थोडा वेळ दिलासा मिळवण्यासाठी दिवा स्वप्न हे चांगले असते, पण दिवा स्वप्नांचा अतिरिक्त माणसाला निष्क्रिय बनवतो. स्वप्नरंजनात गुंग झालेल्या व्यक्ती भोवतालच्या वास्तववादी परिस्थितीचा विसर पडलेला असतो. कुणाला? दिवा स्वप्न पाहणाऱ्यांना. आता पाहू तादात्म्य किंवा तादात्म्यीकरण. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, आपली उणीव लपविण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तींच्या छायेत राहतात. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा आपली उणीव लपविण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तींच्या छायेमध्ये राहतात. हे तर कसं असते माहिती का? तादात्म्यकरण किंवा तादात्म्यामध्ये एक व्यक्ती आपली प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा स्वतः मिले भारी आहे असं जाणवण्याचा प्रयत्न करत असतो. तो कुठलाही आयबो गैबो जरी कार्यकर्ता असला, तो साहेब कुठला जरी आला, मंत्री फिंत्री कुठला असो नसो जरी आला, किंवा त्याच्याजवळ जाऊन फक्त उगा राम राम करणार, फोटो काढणार आणि गल्लीमध्ये जाऊन सांगणार आपण साहेबासोबत चर्चा केली, साहेब आपले खास आहेत, साहेबाचा मी खास माणूस आहे, साहेब सगळं आपलं ऐकतात. आता बैठक असली, साहेब कुठल्या भेटला आला, एखादा अमुक तमुक सदस्य तिथं गेला आणि जाऊन फक्त उगा कानामध्ये काही बोलला, किंवा काम तर दुसरंच असतं, सांगितलेलं असतं, काहीतरी निरोप दिलेला असतो, पण तिथं जाऊन सांगणार, फक्त असं कानापाशी जाऊन बोललं काहीतरी करणार असणार आणि तिकडून फोटो काढायला लावणार. फोटो काढला की लगेच फेसबुकवर साहेबांसोबत एका गंभीर विषयावर चर्चा करताना मी, हे असले उदाहरण तादात्म्यासोबत असतात. किंवा नटी असो, हिरो हिरोईन असो, यांच्यासोबत फोटो काढणं, हे झालं तादात्म्यकरणाचे उदाहरण. आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी, आपली उणीव लपविण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तींच्या छायेत राहतात. प्रसिद्ध नटाबरोबर, नटीबरोबर किंवा मंत्र्याबरोबर, श्रेष्ठ कलावंतांबरोबर स्वतःचा फोटो काढून घेतात. वर्गातला एखादा मुलगा सतत हुशार मुलाबरोबर वावरतो. मुलगा आपले दोष
लपवण्यासाठी वडिलांचा मोठेपणा, अधिकाराचा तोरा मिरवतो. आता एखाद्या वर्गामध्ये हुशार विद्यार्थी असेल आणि एक ढ विद्यार्थी असेल तर ढ विद्यार्थी काय करतो, हुशार विद्यार्थ्यांबरोबर राहतो. आणि आता शाळा असो, कॉलेजमध्ये असो, एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, सगळेजण त्यांना बघतात, बोलतात, हे करतात. तर त्याच्यासोबत उजवा हात, डावा हात, 4-5 नमुने असतात. हे तेच आहेत तादात्म्यकरणाचे उदाहरण आहेत. मुलगी आपल्या आईवडिलांची दिंगत कीर्ती सतत सांगत असते. आपले आई वडील असे आहेत, आपले आई वडील तसे आहेत, आमच्याकडे एवढा माप पैसा आहे, असलं सांगणं हे तादात्म्यकरणाचे उदाहरण आहेत. चाचा विधायक हे हमारे, माझे चुलत चुलते पोलीस इन्स्पेक्टर आहेत, असे सांगून स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न एका व्यक्तीकडून केला जातो. हे सर्व झाले तादात्म्यकरणाचे उदाहरण. आता आपण पाहू 12वी संरक्षण यंत्रणा आहे उदात्तीकरण. आता समायोजन साधण्याचा उदात्तीकरण हा एक उत्तम चांगला मार्ग आहे. भांडण करण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने अन्यायाविरुद्ध झगडणे हे केवढे चांगले हे उदात्तीकरण आहे. वात्सल्य ही एक सहज प्रवृत्ती आहे. एखाद्या जोडप्याला दुर्दैवाने अपत्य नसेल तर अनाथ आश्रमातून एखादे बालक आणून त्यावर वात्सल्याचा वर्षाव करणे हे उदात्तीकरण आहे. यातून समायोजन साधले जाते. संभोग ही कामनिष्ठ सहज प्रवृत्ती आहे. शृंगारातून, विविध कलांच्या माध्यमातून, चित्रकलेतून, शिल्पकलेतून, नृत्यकलेतून तिचे उदात्तीकरण होईल. उदात्तीकरणात केलेल्या कृतीला समाज मान्यता असते. आता आपण पाहू दमन. दमन हा काय प्रकार आहे. माणसाच्या मनात कित्येक वेळा अतिशय वाईट विचार येतात, वासना निर्माण होतात. व्यक्ती असे विचार वासना दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असते. या दडपून टाकण्याच्या कृतीला दमन असे म्हणतात. आता एखादी व्यक्ती आहे, त्याच्याबरोबर काही वाईट झालं असेल किंवा समोरच्या व्यक्तीने वाईट झालेलं असेल तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये येतं, ह्याला मारूनच टाकतो, ह्याला खल्लासच करतो, याचे तंगडेच मोडतो, ह्याला असंच करतो, ह्याला तसंच करतो. पण काही काळानंतर ते आपण विसरून जातो किंवा सोडून देतो. हेच झालं दमन. किंवा वासना ह्या अशा असतात, एकदम रसात तळाला जातो. ह्या वासनाचं दमन होणं चांगलं असतं आणि ह्या वासना जर बाहेर आल्या तर माणूस खूप वाईट होऊन जातो. माणसाच्या मनात कित्येक वेळा अतिशय वाईट विचार येतात, वासना निर्माण होतात. व्यक्ती असे विचार वासना दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असते. या दडपून टाकण्याच्या कृतीला दमन असे म्हणतात. दडपून टाकण्याच्या कृतीला ज्या काही वासना आहेत, ज्या काही विचार आहेत किंवा ज्या काही वाईट विचार आहेत, हे दडपून टाकण्याच्या कृतीला काय म्हणतात, तर दमन म्हणतात. एखाद्याने आपला राग मनातल्या मनात गिळून टाकला असे आपण म्हणतो, हा दमनाचा प्रकार आहे. मग मी तुम्हाला समजून सांगितलं त्याच्यामध्येच आहे. एखाद्याने आपला राग मनातल्या मनात गिळून टाकला असे आपण म्हणतो, तर हा दमनाचा प्रकार आहे. वासनेने आपल्या मनात अस्तित्व नाही, वासनेचे आपल्या मनात अस्तित्व नाही असे दाखवण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा दमन असते. वासनेचे आपल्या मनात अस्तित्व नाही असे दाखवण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा ते दमन असते. मनातल्या मनात येणारी वासना आपण दडपून टाकीत असतो. चिंता वाटत असली तरी पण आपण निश्चिंत आहोत असे सांगतो. भीती वाटत असली तरी आपण निर्भय आहोत असे दाखविण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ते दमन असते. हे झालं दमन. आता आपण पाहू आत्मताडन. आत्मताडन म्हणजे काय, याच्यामध्ये आपण फक्त स्वतःला त्रास करून घेतो, स्वतःला त्रास करतो, स्वतःला इजा करतो, दुसऱ्याला काहीही त्रास होऊ नये, दुसरं कितीही चुकत असेल तरीही त्याला शिक्षा न करणं, त्याला काही न सांगणे, फक्त स्वतःला त्रास करून घेणे, हे आहे आत्मताडन. आपली चूक झाली असताना आपल्याला जबरदस्त शिक्षा झाली आहे हे दाखविण्यासाठी काही व्यक्ती स्वतःलाच शिक्षा करून घेतात, त्याला आत्मताडन म्हणतात. आता समाजामध्ये अशा गोष्टी घडत असतात किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा अशाच गोष्टी घडत असतात. जर कोणाकडे एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी गोष्ट चुकली तर ते लगेच मान्य करतो, पण त्याचा अकांड तांडव करतो. चूक झाली, स्वतःला मारून घेणं, चूक झाली, झपा, हे मार, हे या गालावर एक मार, हे त्या गालावर एक मार, असं स्वतः जास्त मारून घेऊन अकांड तांडव करतो आणि घरामध्ये क्लेश निर्माण करतो. हेच आहे आत्मताडनचं उदाहरण. आपली चूक झाली असताना आपल्याला जबरदस्त शिक्षा झालेली आहे, मला याचा जबरदस्त पश्चाताप झालेला आहे, माझ्याकडून चूक कशीच झाली म्हणून असं जोराजोरानं मारून घेतो. हे दाखविण्यासाठी काही व्यक्ती स्वतःला शिक्षा करून घेतात, त्याला आत्मताडन असे म्हणतात. आत्मताडून घेऊन अशा व्यक्ती इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतात. अशा गोष्टी केल्यानंतर ऑब्विसली सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे जाणार.
आत्मताडण करून घेऊन अशा व्यक्ती इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेत असतात, त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. आमरण उपोषण करणे हा त्यातलाच एक प्रकार आहे. अशा गोष्टी खूप आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात. आमरण उपोषण करणे म्हणजे एक प्रकारचं आत्मताडण आहे आणि ही एक प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे. आता दुसरी आहे विस्थापन आणि भावविस्थापन. हे खूप मस्त आहे. याच्यामधले हे जो काय म्हणतात त्याला वाक्यप्रचारामध्ये उदाहरणं असतात. लेकी बोले सोने लागे, वड्याचं तेल वांग्यावर काढणं, किंवा आता मला जर एखाद्या गोष्टीचा खूप राग आलेला आहे तर मला बारका भाऊ वगैरे असेल तर मी त्याला मारणं, किंवा राग आलेला आहे मग मला त्या रागाचं विस्थापन करायचं तर कागद फाडणं, भिंतीला मारणं, वड्याचं तेल वांग्यावर काढणं. हेच आहे भावविस्थापन. वड्याचे तेल वांग्यावर काढणे, लेकी बोले सुने लागे. आता घरामध्ये नवीन दुल्हन आलेली असते, नव्याचे 9 दिवस असतात. त्या नवीन सुनेला काय म्हणता येत नाही तर ती सासूबाई काय करते, आपल्या लेकीला बोलते. म्हणजे लेकीला बोलते पण उद्देशून कोणाला बोलते तर सुनेला बोलते. म्हणजेच लेकी बोले सुने लागे. हे असे प्रकार आपल्या समाजामध्ये सर्रास पाहायला मिळतात. किंवा आता आपल्या घरामध्ये नवीन पाहुणा वगैरे आला असेल, तो जास्त दिवस राहत असेल तर त्याला डायरेक्ट आपल्याला काही म्हणता येत नाही. मग आपण काय करणार, घरातल्याच्या काय सदस्यावर राग करणार किंवा मोठमोठ्याने बोलणार आणि तसं उद्देशून बोलणार, पण त्या पाहुण्याला लक्षात येत असतं. हेच आहे भावविस्थापन किंवा विस्थापन. वड्याचे तेल वांग्यावर काढणे, लेकी बोले सुने लागे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ वरचढ व्यक्ती आपल्याला रागावली तर आपण त्या व्यक्तीवर रागवू शकत नाही, तर तो आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीवर राग प्रकट करत असतो. आता कंपनीमधला बॉसने त्याच्या क्लायंटवर रागवलं किंवा जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यावर रागवलं तर तो कर्मचारी डायरेक्ट बॉसला रागवू शकत नाही, बॉसला काय म्हणू शकत नाही. तर घरी जाऊन तो बायकोवर राग काढतो किंवा आपल्या मुलांवर राग काढतो किंवा त्याच्यापेक्षा खालचा जो काही कर्मचारी आहे त्याला राग काढतो. आता आपण आपलं नवरा बायकोचं भांडण झालं, माझं नाही आहे, मी आणखीन अविवाहित आहे, आपलं लग्न झालेलं नाही आहे आणखीन, लक्षात असू द्या, नाही तर लगे म्हणचाल माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालं. तर तसं अजिबात नाही आहे. एक उदाहरण देतोय. नवरा बायकोचं भांडण झालं, आपण शिक्षक होऊन लागलोत, शाळेवर गेलोत, शाळेला जातानाच बायकोनं किटकिट किल्या डोकं खाल्ली आहे आणि शाळेत गेल्यानंतर या लेकरांना बद मारले. हे झालं भावविस्थापन. किंवा ऑफिसमध्ये काहीतरी गोंधळ झाला, त्याचा राग येऊन बायकोवर काढणं, हे झालं भावविस्थापन. सहसा बायकोवर राग काढता येत नाही आजच्या कंडिशनला. नाहीतर आजच्या कंडिशनला काय आहे, बायकोला काय म्हणलं, मुलींना काय म्हणलं, त्याला लगेच रुसतात फुकतात आणि माहेर जाऊन राहतात. आता जमाना खूप बदललेला आहे. सर्व गोष्टी ह्या मुलींच्या बाजूने झाल्या आहेत. मुलांचं जगणं खूप अवघड झालेलं आहे. असो, हे आहे भावविस्थापन किंवा विस्थापन. आता पती रागवला तर पत्नी त्याच्यावर राग न काढता मुलांवर राग व्यक्त करते. आता कधी पत्नी पतीवर राग काढू शकत नाही किंवा पत्नी पतीवर राग काढू शकत नाही तर ते आपल्या मुलांवर राग काढतात. तर ह्या आहेत संरक्षण यंत्रणा. अतिशय व्यवस्थितपणे भरपूर उदाहरणं देऊन मस्तपैकी सुंदरपैकी आपण जवळजवळ अर्ध्या तासामध्ये हे कव्हर केलेले आहेत आणि 15 संरक्षण यंत्रणा पाहिलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे संरक्षण यंत्रणेचा हा घटक संपूर्णपणे संपलेले आहेत. याच्या बाहेरच्या संरक्षण यंत्रणा परीक्षेला विचारल्या जात नाहीत. आणि जर यदा कदाचित विचारलं तर आपण एवढं पाहिलेले आहेत. ह्याच्यापैकी बाकीचे उदाहरणं असतात, त्याच्याहून आपल्याला दुसरी संरक्षण यंत्रणा आहे हे कुठली आहे हे समजायला सोपं पडतं. तर अशा पद्धतीने आपण मानसशास्त्राचे 15 व्हिडिओ पूर्ण केलेले आहेत. पुढला व्हिडिओ मानसशास्त्राचे विविध शोध व जनक असेल आणि त्यानंतर आपण फडके प्रकाशनच्या मानसशास्त्राच्या नोट्सला सुंदर सुरुवात करणार आहोत. आणि फडके प्रकाशनचं जे काही मानसशास्त्राचं पुस्तक आहे त्याच्यामधला पहिला चॅप्टर आहे तो एका व्हिडिओमध्ये 1 तास 20 मिनिटामध्ये पूर्ण होऊन जाईल आपला. त्यानंतर बाकीचे जे चॅप्टर आहेत ते टप्प्याटप्प्यानं ह्याच्यामध्ये पाहू. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मानसशास्त्राचे आपल्या नोट्स येत आहेत. नोट्सचं काम अंतिम टप्प्यात आहे. 60 ते 70% काम झालेलं आहे. करेक्शनसुद्धा झालेलं आहे. फक्त राहिले 3-4 टॉपिक, त्याचं टायपिंग राहिलेलं आहे. टायपिंग करून करेक्शन करून झालं की एकदा नोट्स कंप्लीट होतील. मग पुन्हा ते परत चेक करून पुन्हा परत व्हेरीफाय करून मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. घाई गडबडीमध्ये नोट्स देऊन त्यात चुका असून चुकीची माहिती देऊन
त्या योग्य ठरणार नाहीत आणि त्याच्यातून तुमचं नुकसान होईल. मला तुमचं नुकसान करायचं नाही, त्या दृष्टिकोनातूनच नोट्सला उशीर होत आहे. घाई गडबडीत मला द्यायचे नाही, द्यायचे तर उत्तम आणि चांगल्याच द्यायचे, त्यानुसार थोडा उशीर लागत आहे, काळजी करू नका. तुम्ही त्या नोट्स घेतल्या आणि एकदा वाचल्या की बस, पुन्हा मानसशास्त्र वाचायचं गरज नाही. एकदा वाचून तुमचं परीक्षेमधलं मानसशास्त्र पेपर 1 असो पेपर 2 असो पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. आणि आपण सामाजिक शास्त्र असो, परिसर अभ्यास असो, इतिहास असो, भूगोल असो, याच्या नोट्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ज्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ शकता. परीक्षेचे दिवस कमी राहिलेले आहेत, दिवस कमी सोंग जास्त आहेत. ह्या नोट्स वाचा आणि चांगला अभ्यास करा. एक्सपेन्सिव्ह आहेत, पैसे गेलेले हरकत नाही आहेत, पण याची गॅरंटी आहे की तुम्ही नक्की पास होऊ शकाल. ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घेऊ शकता. इथं तुम्हाला दिसत असेल ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही हा नोट्स घ्या. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये विविध शोध आणि जनक याच्या नोट्स घेऊन.